नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी इथपर्यंत ब्लाऊज हे स्टिच केलेलं आहे। इथपर्यंत म्हणजे मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट तयार केलेला आहे। त्या ब्लाऊजला फक्त मला बाह्या जोडून आणि फिटिंग करायची। तर मी माझे ब्लाऊज कशा पद्धतीने फिटिंग करते आणि ते परफेक्ट बसता लेडीजला, तर ते त्याच्यात चेंजेस काय करायचे असता। मी माझे पेपर कटिंग तयार ठेवलेले आहे। प्रत्येक लेडीजचं माप हे सेम नसतं, त्याच्यामध्ये चेंजेस करून मगच आपल्याला फिटिंग करायची असते। ते मी तुम्हाला दाखवते। मी हे पेपर कटिंग जे मी काढून ठेवलेले त्यावरनं प्रत्येक बाईचे मी कटिंग करून ब्लाऊज शिवत असते। तर थोडेफार कटिंग करताना जर काळजी नाही घेतली तुम्ही, तर ते कशा प्रकारे कमी जास्त करता येत्या, तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते। तर हे जे माप आहे माझं, आता मला इथे स्लीव्ज अटॅच करायचे आहे। मी शोल्डर जॉईंट केलेले, स्लीव्ज अटॅच करायचे आहे। तर मी हे मुंड्याचं माप टाकलेलं, म्हणजे जेव्हा कटिंग केलं तेव्हा तर व्यवस्थित टाकलेलंच आहे, पण पेपर कटिंग असते प्रत्येक बाईची सेम असते का? नाही। तर ती प्रत्येक बाईची आपल्याला इथपर्यंत ब्लाऊज स्टिच केलं की त्यानंतर आपल्याला मेजर घेऊन त्यानुसार एक्स्ट्रा शिलाईसाठी कपडा ठेवून उरलेला कटिंग करून टाकायचा असतो। हे जे माझं माप आहे, या बाईचं 12ची उंची आहे पूर्ण, आणि त्यात तिचा मुंडा मी 5 इंचाचा घेतलेला आहे। तर आपण मुंडा कसा कटिंग करायचा, इथे 12ची उंची इथे मी ठेवली आणि 5 इंच इथे येतं आहे। तर हा कपडा एवढा एक्स्ट्रा आहे, तो कटिंग करून टाकायचा। इथे आपण मार्किंग करून घेऊ, तो कटिंग करून आणि त्यानंतर स्लीव्ज अटॅच करायची। डायरेक्टच आपण स्लीव्ज जर जोडली असती तर हा मी इतक्यात कट केला, हा इतका कपडा तो जास्त असता, आपली इथली मुंड्याची फिटिंग पण आली नसती व्यवस्थित आणि बाहीसुद्धा व्यवस्थित बसली नसती। त्यासाठी आपण अशी कटिंग केली आणि इथे परत टिप टाकून घ्यायची थोडी अशी आतमध्ये। आपण कटिंग करून टाकली, ती टिप आपली कट होऊन गेली। तुम्ही जर तयार पेपर कटिंगवरून ब्लाऊज शिवत असाल तर ही अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकता। मी पण पेपर कटिंग तयार करून ठेवलेली आहे, त्यानुसार मी ब्लाऊज शिवत असते, म्हणून मी आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी बनवलेला आहे। या साईडनी पण इतका कपडा एक्स्ट्रा आहे। आता आपल्याला स्लीव्ज जोडायची आहे। तर मी जेव्हा शोल्डर जोडले तेव्हा मी हे मेजर मोजून घेतलं, तेव्हा मी शोल्डर जोडले। डायरेक्ट आपण जर तयार करून ठेवले आणि आपण लगेच जर असे शोल्डर जोडले इथं, तर ते खालीवर असते। थोडा एक एक रेषचा जरी फॉल्ट झाला की शोल्डर उतरणे वगैरे प्रॉब्लेम येतो। तर तुम्ही प्रत्येक मेजर तुम्ही कटिंग जरी व्यवस्थित करेल असली तर स्टिच करताना मोजून घ्यायचा आणि त्यानंतर अटॅच करत चालायचं ब्लाऊज। मी स्लीव्ज तयार करून ठेवलेले आहे। तर कधी पण स्लीव्ज जोडताना अगोदर मोजून घ्यायची, त्यानंतर जॉईंट करायची अशा प्रकारे। माझा जो स्लीव्जचा मध्ये आहे तो बरोबर इथे सेंटरवरती आलेला आहे। स्लीव्ज बरोबर बसते। मी आता स्लीव्जला टिप मारून घेते, त्यानंतर परत फिटिंगच्या टिपा कशा टाकायच्या, मेजर कसं घ्यायचं ते मी सांगते। माझं कस्टमरचं ब्लाऊज आहे, मी प्रत्येक ब्लाऊज स्टिच करताना अशा प्रकारे मी मेजर घेऊन त्यानंतर शिवत असते।
तुम्ही बघू शकता एकदम सेंटरला टिपा आलेल्या आहे. आपण जेव्हा जॉईंट करू तेव्हा आपण बघूच. मी आता दुसरी स्लीव जॉईंट करून घेते. अशा प्रकारे माझ्या दोन्हीही स्लीव जोडून झालेल्या आहेत. मी इथे फिटिंगची टीप या पद्धतीने टीप टाकली की त्यानंतर मी उलटी करते. अशा प्रकारे आपण उलटी टीप केली की ते हे जे कस्टमरला आपण वर लॉक करून देत नाही तर ते ओव्हर लॉक करण्याची काहीच गरज पडत नाही. इथे एक पॉईंट सांगायचा, इथे आपल्याला फिटिंग करायची आहे तर आपलं छातीचं माप आणि कमरचं माप आपण कधीही मोजून घ्यायचं, त्यानंतर आपण फिटिंग करायची. माझ्या कस्टमरचं माप हे 26 इंच आहे. 26 इंच जे कमरेचं माप आहे तर ते 6.5 इंच चौथा भाग येतो. त्यानंतर 1.5 इंच आपलं फिटिंगसाठी एवढा कपडा माझा एक्स्ट्राचा निघालेला आहे. आणि छाती ही 31 इंच आहे तर छाती बरोबर 7.5 7.9 आणि 7.5चा 31चा चौथा भाग येतो आणि 9.5ची माझी बरोबर 9.25ची 1.5 इंच शिलाईसाठी. हे इथलं माप माझं बरोबर आहे पण इथे कमरेमध्ये अर्धा इंच वाढलं गेलं आहे. तर आपण अशा प्रकारे इथे तिरपी टीप टाकून घेऊ आणि एक्स्ट्राचा कपडा काढून टाकू. अशा प्रकारे मी हा एक्स्ट्राचा कपडा अर्धा इंच होता तो काढून टाकला. तर मी तुम्हाला दाखवते, इथं मी माप घेताना पूर्ण इथून इथपर्यंत मोजलं. तर इथे जे आय केलेले आपण इथे पूर्ण इथून नाही मोजती, तर इथं आपण ऊ काटकवतो इथून मागे मोजतात. 6.5 7.5ने आपल्याला 8 इंच घ्यायचं आहे. तर इकडचा पण तेवढाच कपडा माझा जास्त निघालेला आहे. अशा प्रकारे माप घेऊन आपण मोजून कटिंग करून टाकली की आपलं फिटिंगला पण व्यवस्थित बसतं. आणि इथे एक मी तुम्हाला टिप्स सांगते. आपण जेव्हा हे माप मोजून घेतलं, अगोदर माझं अर्धा इंच इथे असं पुढं होतं, हे माप अर्धा इंच पुढे होतं अशा प्रकारे. तर माझं हे माप देखील इकडं पुढे आलेलं होतं आणि शोल्डरसाठी पण इकडे शोल्डर इकडे वरती गेलेले होते. तर अशा मापामध्ये तुमचे शोल्डर उतरायची भीती असते. तर आपण आता हे माप जे मोजलेलं आहे तर आपण फिटिंग करताना हे इकडे अशा प्रकारे खेचलं जाईल. इकडे खेचल्या गेल्यामुळं हे शोल्डर आपलं उतरणार नाही आणि ते व्यवस्थित फिटिंगमध्ये बसल. मी आता इथे फिटिंगची टीप टाकून घेते. अशा प्रकारे मी साईडनी टिपा टाकून घेतल्या आहे. अशा टिपा टाकल्या की आपल्याला ओव्हरलॉक करायची गरज नाही राहत. अशा प्रकारे पलटी मारून घ्यायचं. असा कपडा जो पलटी झाला की मग ही जी टिप असते ती पूर्ण आतमध्ये दाबून जाते.
आता इथे आपण टिप टाकून घेऊ एक एक सिंगल. अशा प्रकारे आपण एक एक सिंगल टिप टाकून घेतली की तो कपडा आपला आतमध्ये दाबून जातो. आता एक एक टिप टाकली की त्यानंतर आपण कमरेचं माप मोजून घ्यायचं. कमरेचं माप मोजताना इथून मोजायचं, इथून नाही मोजायचं. 29 इंच कमरेचं माप आलेलं आहे. तर आपल्याला 26 इंचाचं कंबर पाहिजे क्लायंटचं. तर 1 2 3 इंच आपलं एक्स्ट्रा आलेलं आहे. हे माप, हे 3 इंच आपल्याला फिटिंगमध्ये, जे 3 इंच आपलं एक्स्ट्रा भरलं आहे तर ते 3 इंच आपण 4 भागामध्ये डिवाईड करायचं. 3 इंचाच्या निम्म 1.5 इंच येतं. अशा प्रकारे तुम्ही 3 वरती टेप ठेवून अशा प्रकारे प्रेस करायचा. ते येतं 1.5 इंचावरती आणि परत 1.5 इंचावरती एकदा टेप ठेवला की ते येतं 1.25 इंचावरती. म्हणजे नवीन शिकणारे ही मेथड त्यांच्यासाठी सांगितली मी की 4 भाग करायचे आपल्याला. मग 3च्या निम्म 1.5 हे झालं 2 भागांमध्ये, परत 1.5च्या निम्म पाऊण म्हणजे हे झालं 4 भागामध्ये. 1 2 3 4 अशा प्रकारे ही फिटिंगचं माप काढीत असत्या. तर 1.25 इंच आपलं माप आलं. 1.25 इंच आपण जी टीप टाकलेली आहे त्या टिपेपासून पुढे आपल्याला 1.25 इंच टाकायचं. अशा प्रकारे इथे आपण 1.25 इंचावरती मार्किंग केली की परत आपल्याला छातीचं माप टाकायचं. कमीत कमी अर्धा इंच किंवा 1.25 इंचच येतं छातीच्या मापाच्या ठिकाणी. पण तुम्ही अशा प्रकारे इथे आपली अपर चेस्ट येत असती आणि छातीचा भाग इथून आपण मोजित असतो. अशा प्रकारे छाती आपली 31 इंच आहे. ही माझी चौकोनातली कटोरी, गोलातली कटोरी नाही. तर आपण इथे पण 1.25 इंचावरती मार्किंग करून घेऊ. आणि दंडघेर 5 इंच आहे. तर दंडघेर अशा प्रकारे आपण प्रेस करून घ्यायची बाही आणि इकडनं 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. पट्टीने जोडून दाखवते. अशा प्रकारे आपल्याला सरळ टीप टाकायची. ही टीप टाकली की त्याच्या शेजारी आणखी 2-3 टिपा टाकून घ्यायच्या की फिटिंग होऊन जाते ब्लाऊजची. इथे मागं पुढं कपडा असेल तर तेवढा आपण सारखा करून घ्यायचा. फिनिशिंग जेवढी आपण कस्टमरला दिली तेवढं कस्टमर आपल्याकडे वळली जातात. अशा प्रकारे कपडा पलटी करून लगेच तिथेच दाब ठेवून लगेच दुसरी टीप टाकून घ्यायची. ही टीप टाकताना हा एक दाब आहे तो इथे ठेवायचा. अशा प्रकारे म्हणजे ती बरोबर त्याच्या शेजारी लाईनमध्ये टीप येते. इथे ही टीप आहे तर मी दाब इथे ठेवला. त्याच्या शेजारी आपण हा दाब सरळ चालवीत राहिला की त्याच्या शेजारी बरोबर सरळ टीप येऊन. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडनी पण फिटिंग करून घेऊ. पाच इंचावरती दंडघेर, इकडे 1.25 इंचावरती कमरची मार्किंग करायची. इथे देखील मी माझ्या कस्टमरची 1.25 इंचावरती, तुमचे जे माप असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही छातीची मार्किंग करू शकता.
अशा प्रकारे मी फिटिंगच्या दोन्ही साईडनी 4-4 टिपा टाकून घेतलेल्या आहे. ही आपली एक्स्ट्राची ती जी आपण पहिले टाकलेलीच होती. आत्ता मी फिटिंग करताना 3 टिपा टाकल्या. अशा प्रकारे मी फिटिंग करत असते. तुम्ही कशा प्रकारे फिटिंग करता कमेंट करून नक्की सांगा मला. आपण ह्या टिपा टाकल्या की कमरचा भाग ओपन करून घ्यायचा. आता माझ्या कस्टमरची कमर 26 इंच आहे, तर लगेच आपण चेक करून घ्यायचं की कमर 26 इंच आलं आहे की नाही. हे माझं कमर 26 इंच करेक्ट 26च आलेलं आहे. थोडंफार जर मागे झालं तर आपण इथे थोडीशी टिप फक्त कमरच्या ठिकाणी इथे थोडीशी टिप टाकू शकतो. मी ज्या मेथडने तुम्हाला फिटिंग करायची सांगितली त्याच पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर बरोबर फिटिंग तेवढीच येते. तुम्ही बघू शकता माझे आर्महोलचे जे मुंढ्याच्या टिपा आहे त्या पण एकदम करेक्ट आलेल्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे माप घेऊन फिटिंग करायची ते पूर्ण मी व्हिडिओत सांगितलेलं आहे. व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघितलेला असेल तर तुम्हाला सर्व पद्धत मी ज्या पद्धतीने ब्लाऊज शिवते त्या पद्धतीने आज मी माझा कस्टमरचंच ब्लाऊज स्टिच करत होते ते मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे कमराचा इथे ही टीप आहे. इथे आपण प्रेस केलं दोन्ही साईडनी अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा वगैरे काहीही आलेलं नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर कस्टमरला फिटिंग करून दिली तर दुसऱ्या वेळेस कस्टमर नक्की तुमच्याकडे येईल. ब्लाऊज फिटिंगमध्ये बसल्यावर कस्टमरला आवडतं आणि कस्टमर दुसऱ्यांदा परत तुमच्याकडेच येतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मी स्वतः जे कस्टमरचे ब्लाऊज स्टिच करते ते मी डायरेक्ट व्हिडिओ तेच बनवते. मी वेगळे व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती टाकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.